हे द्या फेटा घाला अरे वा बाकीचे मागे या समोर समोर बघा आता इथे आपण फिरतोय सगळीकडे एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. थोडं पाठीमाग महिला रांगोळी काढतायत, आशीर्वाद देत आहेत, मनापासून अंतकरणातनं आशीर्वाद देत आहेत. मी इतका भारावून गेलो या सगळ्या 3 आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने जो स्नेह आणि प्रेम मिळालाय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की एक ऐतिहासिक असा विजय हा 23 तारखेला आपल्याला पाहायला. मला एवढं सांगायचं की 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा, मतदान करा आणि महायुतीला विजयी करा. आणि पुढचे 5 वर्ष आम्ही सरकार म्हणून शिवाजीनगर मतदारसंघातले भूतल भविष्य असे विषय आम्ही सगळे सोडवल्याशिवाय राहणार. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली आहे त्याचं कुठे हे फळ आहे. आणि त्यामुळं जागोजागी लोक उत्साहाने बाहेर पडतात कारण त्यांना दिसतंय की कसा एकत्रित प्रचार चाललाय. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हा प्रचार चालला त्याचा हा प्रतिसाद आहे. आणि हा कुठेतर खरंच हे विजयाचे चिन्ह आहेत आणि लोकांनी मन बनवलंय की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक मोठा विजय होणार. 2 वर्षापासून जो सातत्याने संपर्क ठेवलाय आणि जी काही विकास कामं आता याच आमच्या पीएमसी कॉलनीमध्ये इतकी विकास कामं झाली आहेत, जिमपासून 1.5 कोटी रुपयाची विकास कामं झाली आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे काही ना काहीतरी दिलं गेलंय विकास कामांच्या माध्यमातून आणि प्रवास सातत्याने केल्यामुळे कुठे हा प्रतिसाद आहे. आणि लाडकी बहीण योजना महायुती सरकारची सर्व योजना जे काही केंद्र राज्य सरकारने केलेल्या त्या सगळ्याचं कुठे ते एकत्रीकरण झालेलं आहे. आणि तसं त्यामुळे हा सगळा माहोल शिवाजीनगर मतदारसंघात. मी एक भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. बघा मला एकदा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं तिकीट, 2दा विधानसभेचं तिकीट हे मला मिळालं. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जे जे पक्ष देत राहील ती जबाबदारी मी करते. शिवाजीनगर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थदादा शिरोळे हे जास्तीत जास्त मतांनी ह्या भागामध्ये निवडून येतील. जवळजवळ 25,000पेक्षा पण जास्तीत जास्त मतांनी ते निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. आणि ते आम्ही सिद्ध करून म्हणजे आमच्या कार्यातून आम्ही त्यांचा प्रचार करून आम्हाला हे झालेलं आहे की क्लिक झालेलं आहे की ते जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि ते आलेच पाहिजे असे आम्ही हे करतोय विनंती. आणि त्यांचा महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मताधिकांनी यंदा दादा निवडून येणार, जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार असे हमी घेते.